नमस्कार मंडळी. वृद्धाप्य काळात पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी या 8 गोष्टी खा. वयाच्या 60 वर्षांनंतर बद्धकोष्ठता, वायू, आम्लता आणि ओटीपोटातील अशक्तपणा टाळण्याचा नैसर्गिक मार्ग. वृद्धत्व आपल्याबरोबर अनुभव आणि समजदारपणा आणते, परंतु शरीराच्या अनेक समस्या देखील हळूहळू वाढू लागतात. या सर्व समस्यांपैकी सर्वात सामान्य आणि सर्वात त्रासदायक म्हणजे पाचक प्रणाली कमकुवत होणे. वयाच्या 60व्या वर्षानंतर अनेक वृद्ध लोकांच्या दररोज बद्धकोष्ठता, वायू, अपचन, आंबट खोकला, अपचन, जडपणा आणि भूक न लागणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. बऱ्याच लोकांना वाटते की हा वयाचा परिणाम आहे आणि आता औषधांच्या मदतीने जीवन चालवावे लागेल. परंतु सत्य हे आहे की योग्य पोषण वृद्धाप्य काळात देखील पाचन प्रणाली मजबूत ठेवू शकते. तर आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा 8 गोष्टी सांगणार आहे, जे अशा 8 देशी आणि सहज उपलब्ध असलेल्या गोष्टी सांगणार आहेत की जर वृद्धांनी दररोज आपल्या आहारात समाविष्ट केल्या तर बद्धकोष्ठतेची समस्या दूर होतील. तुम्हाला गॅस आणि आम्लतापासून आराम मिळेल, अन्न योग्य प्रकारे पचेल, शरीरात हलकेपणा आणि ऊर्जा असेल. वृद्धाप्य काळात आणि पचनसंस्था का बिघडते? सर्वप्रथम वयानुसार पचन बिघडणे का सुरू होते हे समजून घेऊ. तर पोटाचे पाचक एन्झाईम्स कमी होऊ लागतात, आतड्यांची हालचाल मंदावते, झोपेचा अभाव, व्यायामाचा अभाव, जास्त पाणी पिणे आणि तणाव. म्हणूनच आम्ही आधी सहज पचणारे ते अन्न खाल्ल्याने वृद्धांना जड वाटते. आता 8 गोष्टी जाणून घेऊया ज्या वृद्धाप्य काळात पचन पुन्हा मजबूत करू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप रोमांचक असणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. प्रथम क्रमांकाचे वृद्धांसाठी नैसर्गिक प्रोबायोटिक दही हे पचनासाठी सर्वोत्तम अन्न मानले जाते. विशेषतः वृद्धाप्य काळात दह्याचे फायदे. हे आतड्यातील चांगले जीवाणू वाढत असते, बद्धकोष्ठता आणि अतिसारासाठी फायदेशीर, गॅस आणि सूज कमी करते, यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. कसे खायचे? तर दुपारच्या जेवणासाठी एक साधी वाटी दही इच्छित असल्यास थोडे किसलेले आले घालावे. दही रात्री खाणे टाळा. फ्रीजमध्ये शिळे पदार्थ खाणे टाळा. 2. त्रिफळा वृद्धांसाठी सर्वात विश्वासार्ह उपाय. मित्रांनो, त्रिफळा हे आयुर्वेदाचे एक अमूल्य रत्न आहे, जे वृद्धांसाठी औषधापेक्षा कमी नाही. त्रिफळाचे फायदे. दीर्घकालीन बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो, आतड्यांची स्वच्छता करते, वायू आणि आंबटपणापासून आराम मिळाल्याने भूक वाढते. कसे घ्यावे? तर बघा, रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा त्रिफळाची पूड कोमट पाण्यात सतत 15 ते 20 दिवस घेतल्याने चमत्कारिक परिणाम दिसून येते. बडीशेप पोटाची जळजळ आणि वायूचा शत्रू आहे. बडीशेप हा केवळ तोंड ताजेतवाने करणारा उपाय नाही, तर वृद्धांसाठी रामबाण उपाय आहे. बडीशेपचे फायदे. पोटातील जळजळ कमी करत आहे, गॅस आणि बर्फस मध्ये आराम, अन्न लवकर पचते, त्यामुळे तोंडातील दुर्गंधीही दूर होते. कसे खायचे? प्रत्येक जेवणानंतर 1 चमचा हळद घ्या. गरज भासल्यास कोमट पाणी घ्या. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. हलके आणि पचायला सोपे. म्हातारपणात जड अन्न पचनक्रिया आणखी बिघडते. या प्रकरणात ओट्स पीठ हा सर्वोत्तम पर्याय आहे. तर ओट्सचे फायदे भरपूर. फायबर्समुळे बद्धकोष्ठता कमी होत नाही, पोट हलके ठेवते, यामुळे दीर्घकाळ ऊर्जा मिळते. कसे खायचे? तर न्याहारीसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी भाज्यांसह खारट लापशी, जास्त मीठ घालू नका.
बद्धकोष्ठतेचा नैसर्गिक उपचार पपई हे या वृद्धांसाठी सर्वात सुरक्षित आणि सर्वात प्रभावी फळ आहे. पपईचे फायदे: पाचक एन्झाईम्सचे समृद्ध असल्याने पचनामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन दूर होते. पोट स्वच्छ ठेवते, यामुळे वजनही नियंत्रणात राहते. कसे खायचे? सकाळी रिकाम्या पोटी शिजवलेल्या पपईची वाटी थंड किंवा घोटलेले पपई खाऊ नका. गॅस आणि वेदनेपासून तात्काळ आराम मिळतो. मित्रांनो, वृद्धांसाठी सेलेरी हे कोणत्याही औषधांच्या तुलनेत कमी नाही. आल्याचे फायदे: यामुळे पोटदुखी आणि गॅसपासून आराम मिळतो. आम्लता कमी होते. कसे घ्यावे? तर चिमूटभर हळद किंवा कोमट पाण्याने अजवाईनचा काढा बनवा. कोमट पाणी हा पचन सुधारण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे. मित्रांनो, अनेक वृद्ध लोक थंड पाणी पितात, ज्यामुळे पचन बिघडते. कोमट पाण्याचे फायदे म्हणजे आतडे स्वच्छ करणे, बद्धकोष्ठता दूर करणे, चयापचय वाढवणे, वायू कमी करणे. कसे प्यावे? सकाळी उठताच दिवसभरात 1 ते 2 ग्लास पाणी प्या. भाजीपाल्याचे सूप हलके आणि पौष्टिक असते. रोटीच्या जड भाज्याऐवजी भाजीपाल्याचे सूप हे वृद्धांसाठी एक वरदान आहे. सूपचे फायदे: शरीराला पचण्यास सोपे पोषण देतात, यामुळे पोटावर भार पडत नाही. कशी बनवायची? रात्री जेवणासाठी दुधी भोपळा, गाजर, पालक, टोमॅटो कमी मीठ आणि मसाले सर्वोत्तम असतात. वृद्धात काळात पचन योग्य ठेवण्यासाठी 5 आवश्यक सवयी. तुमचे अन्न हळूहळू चावून खा. जास्त वेळ उपाशी राहू नका. रात्रीचे जेवण हलकेच घ्या. दररोज थोडे चालणे आवश्यक आहे. ताणतणावापासून दूर राहा. म्हातारपणात जर पचन योग्य असेल तर समजून घ्या की अर्धे आजार स्वतःच दूर होतात. औषधांवर जगण्यापेक्षा योग्य अन्नपदार्थांचं तुमचे औषध बनवणे चांगले. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठांनी तुमच्या दैनंदिन जीवनात नमूद केलेल्या या 8 गोष्टींचा समावेश केला तर बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, पोटदुखी यासारख्या समस्या हळूहळू आपोआप नाहीशा होतात. हा व्हिडिओ तुमच्या पालकांसोबत आणि घरातील वडीलधाऱ्यांसोबत शेअर करा, कारण तुमचा एक शेअर त्यांचे आरोग्य वाचवू शकते. वयाच्या 60नंतर शरीरातील प्रत्येक अवयवांची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते आणि त्याचा सर्वात परिणाम पचनसंस्थेवर होतो. अनेक ज्येष्ठांना रोज सकाळी पोट साफ न करता होणे, दिवसभर पोट फुगलेले राहणे, हललेले अन्न जड वाटणे, थोडे खाल्ले तरी उलटीसारखे वाटणे, छातीत जड आंबट डेकरा, तोंडाला कडू चव, भूक न लागणे अशा अनेक समस्या भेसाळतात. हळूहळू या समस्या इतक्या वाढतात की माणूस औषधांवर अवलंबून राहतो. पण मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की योग्य आहार, योग्य वेळ आणि योग्य सवय यामुळे वृद्धाप काळातही पचनसंस्था पूर्वीसारखी सक्षम. सर्वात आधी समजून घ्या की वृद्धात काळात पचन का बिघडते. वय वाढत गेल्यावर पोटात तयार होणारे पाचक रस कमी होतात, आतड्यांना हालचाल मंदावते, पचनासाठी लागणारे एन्झाईम्स कमी प्रमाणात तयार होतात, दात कमजोर झाल्यामुळे अन्न नीट चावले जात नाही, पाणी कमी प्यायले जाते, कमी हालचाल, तणाव कमी, झोप पूर्णपणे होत नाही. या सर्व कारणामुळे संस्था हळूहळू कमकुवत होते. आता आपण अशा नवीन 8 गोष्टी पाहणार आहोत, ज्या आधी सांगितलेल्या गोष्टींपेक्षा वेगळ्या आहेत आणि वृद्धांसाठी अत्यंत प्रभावी आहेत. पहिली गोष्ट आहे भिजवलेले आडशीचे बी. तर मित्रांनो, आडशी वृद्धांसाठी अमृतासारखे आहे. या ओमेगा 3 फॅटी ॲसिड, फायबर आणि अँटी इन्फ्लमेटरी घटक असतात. हे आतड्यांना मऊ ठेवते, बद्धकोष्ठता दूर करते, गॅस कमी करते, आतड्यांच्या हालचाली सुधारते. कसे घ्यावे? रात्री 1 चमचा अडशी अर्धा ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते पाणी आणि अडशी 2 दिवस चावून 15 दिवसात फरक जाणवेल. दुसरी गोष्ट आहे भिजलेली भाजीची साल. अनेक वृद्ध भाज्यांची साल काढून टाकतात, पण मित्रांनो, भाजीच्या सालीत
सर्वात जास्त फायबर असते. दुधी भोपळा, दुधी गाजर याची साल हलके भिजवून खाल्ल्यास पोट साफ राहते, आतड्यांना ताकद मिळते, पचन सुधारते. तिसरी गोष्ट आहे मठ्ठा म्हणजे ताक. दहीपेक्षा ताक वृद्धासाठी अधिक उपयुक्त आहे. ताक हलके असते, पचन सुधारते, गॅस कमी करते, आतड्यातील चांगले जीवाणू वाढवते. कसे प्यावे? दुपारच्या जेवणानंतर 1 ग्लास कोमट ताक प्या. त्यात किंचित जिरेपूड घालू शकता. रात्री 1 ताक टाळा. चौथी गोष्ट आहे भिजलेले मनुके. नैसर्गिक रेचक आहे. ते पोटाला ओलावा देतात, बद्धकोष्ठता कमी आणि दूर करतात, रक्तशुद्धी करतात. कसे घ्यावे? रात्री 5 काळे मनुके पाण्यात भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी मनुके खा. ते पाणी प्या. पाचवी गोष्ट आहे भाताची पेज. अनेक लोक वृद्धांना भात खाणे बंद करायला सांगतात, पण पेज हे सर्वोत्तम औषध आहे. पेज पचनासाठी अत्यंत हलकी असते, आम्लता कमी करते, पोट थंड ठेवते, अशक्तपणा कमी करते. रात्रीच्या जेवणात पेज घेतल्यास झोपही चांगली लागते. सुपारीचे पाणी आणि नाही तर सुपारी डाळा आणि जिरे वापरा. वृद्धांमध्ये सुपारी खाण्याची सवय असते, पण ती पचनासाठी घातक आहे. त्याऐवजी भाजलेले जिरे चावल्यास लाळ वाढते, पचन सुधारते आणि गॅस कमी होते. 7वी गोष्ट आहे भुकेची वेळ पाळणे. हे अन्न नाही, पण पचनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. दररोज एकाच वेळेला जेवण केल्यास पचनसंस्था शिस्तीत काम करते. उशिरा जेवण वेळ न पाळणे यामुळे बद्धकोष्ठता वाढते. 8वी गोष्ट आहे पायाची हालचाल. वृद्धांनी व्यायाम शक्य नसेल तर जेवणानंतर 5 ते 10 मिनिटे चालणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे अन्न खाली सरकते, गॅस कमी होते, पचन सुधारते. आणि आपण काही नवीन महत्त्वाच्या सवयी पाहूयात. त्या क्वचितच सांगितल्या जातात. जेवताना पाणी मध्ये पिऊ नका. जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा अर्ध्या तासानंतर पाणी प्या. जेवण करताना शांत बसा. टीव्ही मोबाईल बंद ठेवा. अन्नावर दुर्लक्ष करू नका. घाईघाईने खाऊ नका. प्रत्येक घास किमान 20 वेळा चावा. वृद्धांनी उपाशी राहणे टाळावे. खूप वेळ उपाशी राहिल्यास आम्लता वाढते. दिवसातून 3 मुख्य जेवण आणि 2 हलके स्नॅक्स घ्यावेत. फळे नेहमी स्वतंत्र वेळेला घ्यावेत. जेवणानंतर तर लगेच फळे खाऊ नयेत. रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान 2 तास आधी घ्यावे. रोज रात्री दूध घेत असाल तर हळद किंवा जायफळाची चिंगूड घाला. थंड दूध टाळा. ताणतणाव पचनाचा सर्वात मोठा शत्रू आहे. मन शांत ठेवण्यासाठी नामस्मरण घ्या. ध्यान, हलकं संगीत ऐकणे अत्यंत फायदेशीर ठरते. मित्रांनो, लक्षात ठेवा, वृद्धापकाळात पचन चांगले असेल तर औषधांची गरजच भासत नाही. पोट साफ असेल तर शरीर हलके राहते, मन प्रसन्न राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, म्हातारपणात सुद्धा आनंदात घालवता येते. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तुमच्या